वांगचूक यांचे उपोषण सुटले, पण संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा. मोदी सरकारसमोरील नवीन आव्हान काय? पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी 26 दिवसानंतर मध्यरात्री उपोषण सोडले. उपोषण सोडताना काँग्रेस जनता पार्टीचा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. यावरून आता राजकारण तापलंय. खासदार संजय राऊत यांनी उपोषण सोडल्याचा आनंद व्यक्त करत सरकारला खणखणीत इशारा दिलाय. सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर येथून सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. ज्या सरकार विरोधात आपण उपोषण केले त्याचे 2 मंत्री येतात आणि आपलं उपोषण सोडतात. आंदोलक म्हणून माझी अशी भूमिका आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि यासाठी हुकुमशाही विरोधातील सर्व पक्ष संघटना एकत्र आल्या. त्यांच्यापैकी तिथे एखादा प्रतिनिधी हवा होता. किमान अभिजित दिपके, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तिथे उपस्थित असायला हवे होते. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केले याबाबत अजूनही संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती ती निष्क्रिय आणि भ्रष्ट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. त्याशिवाय उपोषण संपणार नाही असा मुद्दा होता. जिद्द होती. त्या मागणीचे काय झाले हे देशाला सांगावं लागेल. प्रधान यांना का वाचवलं जात आहे हे देशाला सांगावं लागेल. मग सोनम वांगचूक यांचं 26 दिवसांचं उपोषण काय कामाचं? आणि त्याच मागणीसाठी लाखो लोक देशभरात मैदानावर उतरलेत. जंतर मंतरपर्यंत पोहोचलेली एक मुलगी शहीद झाली. एका मुलीचा मृत्यू झाला एका हिंसाचारात. अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडलेत आणि या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचूक यांना करावा लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं. याबद्दल सगळ्यांनाच एक आनंद आहे. 26 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं. देशातली युवा पिढी रस्त्यावर उतरली, इतर लोक रस्त्यावर उतरले, आजही आहेत ते. पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं. तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. विशेषतः ज्या सरकारविरुद्ध आंदोलन आपण केलं त्या सरकारचे 2 मंत्री येतात आणि आपलं आंदोलन व आपलं उपोषण सोडतात. माझी अशी भूमिका आहे, मी असं म्हणतो एक आंदोलक म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता. किमान अभिजित दिपके असायला पाहिजे. किमान या देशाचे विरोधी पक्षनेते असायला पाहिजे होते. हे आंदोलन देशाचं होतं. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याच्याविषयी अजूनही संभ्रम आहे. जी मूळ मागणी होती ती मूळ मागणी निष्क्रिय आणि भ्रष्ट शिक्षण मंत्री या देशाचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, उपोषण संपणार नाही, ही आमच्या सगळ्यांची जिद्द होती. त्या मागणीचं काय झालं हे देशाला सांगावं लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवलं जात आहे आणि धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचूक यांचं 26 दिवसाचं उपोषण काय कामाचं? आणि त्याच सोनम वांगचूक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले. एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडली, हाडं तुटली. या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचूक यांना करावा लागेल. जरी सोनम वांगचूक यांचं उपोषण संपलं असलं
तरी मला असं वाटतं देशभरातलं आंदोलन जे शिक्षण पद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलं आहे ते आंदोलन आता थांबणार नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.